नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रसादे सर्व दुःखानां सवराघात आणि नाच्या अनुस्वाराचा हलंत काय म. हानी रस्योप रवराघात जायते. प्रसन्न चेतसो सवराघात सोवराघात ह्याशु बुद्धी बुवराघात आणि दीचा विसर्गाचा अर्ध उच्चार पर्यवतिष्ठ पवर आणि तीवराघात बरोबर. प्रसादे सर्व दुःखानां प्रसादे सर्व दुःखानां प्रसादे सर्व दुःखानां हां दुःख म्हणायचे आपल्याला. हां म्हणा दोनदा. प्रसादे सर्व दुःखानां प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. छान. हानिरस्योपजायते. हानिरस्योपजायते. म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. म्हणा दोनदा अजून. छान. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशु प्रसन्न चेतसो ह्याशु प्रसन्न चेतसो ह्याशु. प्रसन्न चेतसो ह्याशु छान. म्हणा दोनदा. प्रसन्न चेतसो ह्याशु प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. बुद्धिः पर्यवतिष्ठते. बुद्धि पर्यवतिष्ठते. बुद्धिः पर्यवतिष्ठते. छान. बुद्धि पर्यवतिष्ठते. बुद्धि पर्यवतिष्ठते. बुद्धि पर्यवतिष्ठते. पूर्ण ओळ. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. हां ह्या शुला थांबायचं नाही. ह्या शू म्हणलं की लगेच बुद्धी. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. म्हणा दोनदा. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. पूर्ण श्लोक. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां
चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. छान म्हणा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. एकदा म्हणा अजून. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय दुसरा 65वा श्लोक. प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. मागच्या श्लोकाचं कंटिन्युएशन आहे की तो प्रसाद योगी पावतो, प्रसन्नतेला योगी पावतो. मग काय होतं तर प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानिः उपजायते. प्रसन्न चेतसः हि बुद्धिः आशुः पर्यवतिष्ठते. परिअवतिष्ठते. स्थितप्रज्ञत्वाच्या या पायऱ्या भगवंताने सांगितल्यात. आधी लक्षणं सांगितली आणि ती स्थितप्रज्ञता कशी साधते ते भगवंत सांगतात. काय म्हणाले? चित्ते प्रसन्ने. चित्तप्रसाद, आत्मप्रसाद झाला. चित्त प्रसन्न झालं की काय होतं? प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानिः उपजायते. एकदा चित्त प्रसन्न झालं, चित्तवृत्ती आल्हादित झाल्या, आत्मा प्रसन्न झाला. आपण हिंदीत म्हणतो ना, जी खुश हो गया. तसा तो आत्मप्रसाद झाला, परिपूर्ण प्रसन्नता प्राप्त झाली की सर्व दुःखानां हानिः उपजायते. सगळ्या दुःखांचं हान होऊन जातं. आपसुक सगळी दुःख नाहीशी होतात. मग त्याला दुःखांना दूर करायला वेगळं साधन शोधावं लागत नाही, वेगळा मार्ग तपासावा, धुंडाळावा लागत नाही. आपसुक सगळी दुःख नाहीशी होतात. दुःखाची जी कारण आहे त्यांची निवृत्ती होते. म्हणजे याचा अर्थ त्याला भौतिक जगात दुःख होत नाही असं नाही. त्याला म्हणजे उदाहरणार्थ ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, त्याचा त्रास होतो का? झाला तर काय बिघडलं? कारण त्याची मूळची जाणीव देहाच्या पलीकडे गेली. पाऊस असला म्हणून तो दुःखी होणार नाही. देह भिजेल, आगीचा चटका त्याला कदाचित बसेल, पण तो बसला म्हणून तो दुःखी होणार नाही. उन्हाचा चटका बसला म्हणून काय ऊन आहे असं तो म्हणणार नाही. पावसात नाकातोंडात पाणी गेलं, सचैल तो भिजून गेला, तरीही तो असं म्हणणार नाही काय पाऊस आहे, काय कटकट आहे. ठीक आहे, पावसाचे दिवस आहेत, आनंद आहे. उन्हाचेच दिवस आहेत, चटका बसणारच, आनंद आहे. थंडीचे दिवस आहेत, कडाका पडणार, काकडायला होणार, आनंद आहे. असं दुःख देणारे जे बाह्य घटक आहेत त्यांची आपसुक परस्पर हानी होते. ते असले तरी त्यांचा परिणाम आतपर्यंत जात नाही, ते बाहेरच्या बाहेर हान त्यांचं होतं, नाश होतो. मग काय होतं? प्रसन्न चेतसः हि बुद्धिः आशुः पर्यवतिष्ठते. आशु तात्काळ, अगदी थोडक्यात. परिअवतिष्ठते. काय? बुद्धिः. ज्याचं चित्त, ज्यांचं अंतरंग अंतःकरण प्रसन्न झालं त्याची बुद्धी तात्काळ ही परिअवस्थित होते. पर्यवतिष्ठते म्हणजे काय होतं? परी म्हणजे सर्वतोपरी, सर्व बाजूनी. अव स्थिर,
परी अवतिष्ठते, सर्व बाजूनी स्थिर होते. म्हणजे इकडे धाव तिकडे धाव, याचा विचार कर त्याचा विचार कर, असं काहीही न करता ती बुद्धी पूर्ण स्वस्थ होऊन जाते. परी अवस्थित होते, स्थिर होते. म्हणजे थोडक्यात स्थितप्रज्ञता अशी लाभते. एक सिंहावलोकन जर करायचं झालं तर कशी ही स्थितप्रज्ञता लाभते? तर जो संयत आत्मा झाला, ज्यांनी इंद्रिय स्वाधीन करून घेतली, इंद्रिय स्वाधीन झाल्यावर ज्याचं हवे नको पण गळून गेलं आणि तो विधेय आत्मा संयतात्मा झाला, मग त्याची इंद्रिय भले विषयामध्ये वावरली काय न वावरली काय, त्याची तृप्ती बाधित होत नाही. तो सदैव प्रसन्न राहतो, आनंदामध्ये राहतो. आणि असा आनंदाला पावलेला, चित्त प्रसन्न झालेला, चेत प्रसाद साधलेला, असा त्याला कुठलंही दुःख हानी पोहोचवू शकत नाही किंवा त्याच्या दुःखाच्या कारणांची परस्पर हानी होऊन जाते. आणि त्याची प्रसन्न चित्त झालेल्या त्या नियतात्मा विधेयात्मा असणाऱ्या साधकाची बुद्धी ही सर्व बाजूनी सर्वतोपरीने स्थिर अवस्थित स्थित होते. म्हणजेच तो साधक स्थितप्रज्ञ होतो. इथे हा 65वा श्लोक पूर्ण होतो.